नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यात आज चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला काही भागात पाहायला मिळणार आहे. कोणत्या भागात आज पाऊस राहील सविस्तर अंदाज पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता. जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज हवामानाची अपडेट पाहायला मिळेल. फक्त सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. जर आज पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी पाऊस नव्हता त्या ठिकाणी देखील चांगली स्थिती पाहायला मिळत आहे. तो भाग म्हणजे बीडचा भाग असेल, काही इंदापूर करमाळा असेल, बार्शी भाग, केज, परळी, लातूर, अहमदपूर मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार अशा पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील. माजलगाव, परभणी, नांदेड मध्यम पावसाची शक्यता राहील. जालना, सिल्लोड, चिखली, खामगाव, अकोला, अकोट, बुरहानपूर, धरणी, अचलपूर या ठिकाणी मध्यम पाऊस आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. अमरावती, आर्वी, वर्धा, यवतमाळ, कारंजा मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला दिसून येत आहे. तसंच इकडे अकोला, खामगाव, अकोट, चिखली, लोणार, वाशिम, सिल्लोड, जालनाचा उत्तरेकडील भाग मुसळधार स्वरूपाच्या पावसाचं वातावरण या भागात सक्रिय होणार आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरच्या भागात आज हलका मध्यम पाऊस पाहायला मिळेल. जास्त जोर राहणार नाहीये. मालेगाव, नाशिकचा भाग असेल या ठिकाणी देखील पावसाची कमी तीव्रता आपल्याला पाहायला मिळू शकते. मात्र जळगावचा भाग असेल, जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे ते पूर्वेकडील भागात पाहायला मिळणार आहे. अमरावती, नागपूर, गोंदिया या भागात देखील मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळेल. चंद्रपूर, यवतमाळ, धाराशिव असेल या भागात, लातूरच्या भागात ते स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच आता इकडे पाहू शकता सोलापूरचा भाग असेल, मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. नंदुरबार, धुळेच्या भागामध्ये हलक्या सरी आज पावसाच्या होत राहतील. जास्त जोर आज धुळे, नंदुरबार, साक्री, पारोळा या भागामध्ये राहणार नाहीये. मालेगाव, चाळीसगावपर्यंत हलक्या मध्यम पावसाची शक्यता आज आपल्याला पाहायला मिळेल. ती स्थिती नाशिक, छत्रपती संभाजीनगरच्या भागात देखील राहील. धन्यवाद.